नाही हे बघा की मी कोल्हापूर जिल्ह्याचा मंत्री म्हणून जवळजवळ 20-21 वर्षे आहे. त्यापैकी 14 महिनेच मला पालकमंत्रीपद मिळालेलं होतं आणि त्या अनुषंगाने मला पत्रकारांनी विचारलं मी म्हणालो की बा इतक्या वर्षात फक्त 14 वर्षे पालकमंत्री मिळालं. कोल्हापूर जिल्ह्याच्या जनतेच्या मनातला मीच पालकमंत्री असं सांगितलं. तुम्ही 6 वेळा तुम्ही आमदारकी निवडून आलात, अनेक वेळा मंत्रिपदं तुम्ही भूषवली, परंतु या सगळ्या महायुतीच्या सरकारमध्ये तुम्हाला पालकमंत्रीपद जे दिलं आहे वाशिमचं ते सगळ्यात छोटा जिल्हा आहे तो. ठीक आहे, आता काय क्रायटेरिया त्यांनी लावलेला होता तिघा नेत्यांनी मला काय माहिती नाही. आता जबाबदारी दिलेली आहे, आता आपण त्याला ती जबाबदारी स्वीकारली पाहिजे. काम कसं करू शकणार, खरंच न्याय देऊ शकाल का वाशिम जिल्ह्याला? कारण तुम्ही कोल्हापूर ठीक आहे, ते लांब आहे वगैरे ज्या माझ्या भावना आहेत मी आमचे नेते अजितदादा पवारांच्याकडं आणि कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्लभाई पटेलांच्याकडे व्यक्त केलेले आहेत. तुम्ही क्रायटेरिया म्हटला, परंतु नाशिक जिल्ह्यामध्ये तुमचे सर्वात जास्त आमदार आहेत, तर तुम्हाला पालकमंत्रीपद दिले गेले नाही. परंतु साताऱ्यात 2 आमदार असताना देखील शंभूराज देसाईंना पालकमंत्री केलेलं, मग ते नेमका कुठला काय क्रायटेरिया? नाही, आम्हालाच माहिती नाही ना, मी कसं सांगणार. म्हणजे आमच्या ज्या भावना आहेत त्या आम्ही अजितदादा पवारांच्याकडे व्यक्त केलेल्या आहेत. तर आमचा पक्ष हा श्रद्धा, सबुरी आणि निष्ठा नेत्यावर असल्यामुळं आम्ही आमच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. सहकारी पक्ष जे आहे त्याच्यामध्ये लोक नाराजी व्यक्त करतायत, उघड पुढे येत आहेत आणि त्यामुळे स्थगिती सुद्धा मिळालेली आहे. तर आपण आपली मागणी रेटून धरणार आहात का? मुळात ही तुमची मागणी आहे का? नाही, हे बघा आमची पक्षाची पद्धत वेगळी आहे. आमच्या ज्या भावना असतील त्या आम्ही आमचे नेते अजितदादा पवारांच्याकडे व्यक्त केलेल्या आहेत. आदित्य तटकरेंच्या बाबतीत आता एक प्रामुख्याने चर्चा होती की लाडक्या बहिणीवर आता तुम्ही अन्याय करणार आहात का पालकमंत्री? आता काय ठरणार आहे, काय होणार आहे हे मी कसं सांगणार आहे, ते आपण नेतेमंडळाने विचारलं पाहिजे. महायुतीमध्ये असं बघायला गेलं तर महायुतीमध्ये 3 पक्ष आहात तुम्ही, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस. परंतु शिवसेना आणि भाजपच्या जे मंत्री आहेत त्यांना त्यांच्या जिल्ह्यातलं पालकमंत्रीपद मिळालेलं आहे. खास करून राष्ट्रवादीवरती हा अन्याय का? हेच नेमकं आम्ही अजितदादा पवारांच्या कानावर घातलेलं आहे आणि आमच्या भावना त्यांच्याकडे व्यक्त केलेल्या आहेत. या संपूर्ण याच्यामध्ये केवळ अजितदादांनी स्वतःचा पुणे जिल्हा घेतला, तटकरे साहेबांनी स्वतःच्या मुलीसाठी रायगड जिल्हा घेतला, परंतु इतर तुम्ही मंत्री जे आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे का? किंवा तिकडे मला नाही तसं वाटत, परंतु आमच्या ज्या भावना आहेत त्या आम्ही अजितदादांच्या कानावर घातलेल्या आहेत. नाही, परंतु कोणत्या भावना आहेत काय? कारण आम्ही आमच्या भावना आहेत त्या आम्ही सांगितलेलं आहे. म्हणजे नाराजी आहे आता ज्या भावना आहेत, आता आमचा पक्ष श्रद्धा आणि सबुरी विश्वास ठेवतो ना. परंतु या CM पर्यंत या भावना पोचतील, दादांपर्यंत पोचतील? आता ते नेते मंडळी करतील ना. आता बघा, आता दोघांना स्थगिती दिलेली आहे, पुन्हा आता काय तर फेरविचार होईल. तर आमचे नेते मंडळी आम्हाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतील जर अन्याय झाला असेल तर. तुमच्यावर कोल्हापूर महानगरपालिकेची जबाबदारी पक्षाने टाकून तर दिलेली आहे, परंतु त्यासाठी आवश्यक असलेलं पालकमंत्रीपद मात्र तुम्हाला दिले गेलेलं नाही. तर त्यामुळे तुमच्या तिथल्या महानगरपालिकेवर परिणाम होईल का? नाही, काय परिणाम काय होण्याची शक्यता नाही. कोल्हापूर आणि इचलकरंजी या दोन्ही महानगरपालिका यावेळेला राष्ट्रवादी अतिशय ताकदीनं लढेल. पालकमंत्री झाला असता फार मोठा आनंद झाला असता. त्याच्याबरोबर छगन भुजबळ यांनी CD मध्ये म्हटलं होतं की कुठेतरी पक्षामध्ये एकाधिकारशाही सुरू झालेली आहे, शिबिराचं नावच अजित पर्व आहे, त्यामुळं अशा प्रकारची एकाधिकारशाही तटकरे आणि अजित पवार यांच्यामुळे वाटते का? मला नाही तसं वाटत. आता या पालकमंत्री पदामध्ये आता 2 जिल्ह्याला तर स्थगिती मिळालेली आहे. निश्चितपणानं अजितदादा, तटकरे साहेब आणि प्रफुल्लभाई याच्यात लक्ष घालतील आणि योग्य तो जर आमच्यावर अन्याय झालेला जिथे असेल तिथे न्याय मिळवून देतील. तुम्हाला वाटतं की ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या भावना तुम्हाला सारखी लागेल तुमची मागणी घेणार असं तुम्हाला वाटतं? नाही, मी असं कुठं म्हणालो. मी मागणी काय केली तुम्हाला कसं कळालं? मी जर काय मागणी काय केली तुम्हाला माहिती नाही. आमच्या भावना आम्ही तिकडे व्यक्त केल्या. परंतु एकनाथ शिंदे यांची नाराजी होती, त्या नाराजीमुळे खरं तर रायगडचं पालकमंत्रीपद असेल, नाशिकचं पालकमंत्रीपद असेल याला स्थगिती मिळाली. एकनाथ शिंदेची नाराजी एवढी महत्त्वाची वाटते का दिल्लीला? नाही, मला माहिती नाही कुठून स्थगिती आली, काय झालं, काय घटना घडल्या. आम्ही शिर्डीत होतो त्यामुळे आम्हाला काही माहिती नाही.
आम्हाला जे तिथे कळालं त्याला आम्हाला जे वाटते ते आम्ही अजितदादा तुमच्या पवारांच्या भावनांमुळे तुम्ही ज्या भावना मांडल्यात त्याच्यामुळे कोल्हापूरच्या पण पालकमंत्री पदाला नाही स्थगिती मला मिळेल. मला मला काय नाही, माहिती. जसं एकनाथ शिंदे स्वतःच्या मंत्र्यांसाठी इतकी आग्रही भूमिका घेतात, टोकाची भूमिका घेतात, तशा पद्धतीनं अजित पवार तटकरे हे घेत नाही आहेत का? कारण ज्या प्रकारे दोघांच्या मंत्रिपदाला त्यांनी स्थगिती मिळवून दिली तशा पद्धतीनं तुमचे नेते मात्र तसे आग्रही दिसत नाही आहेत का? हे आता हे बघा सगळ्याच गोष्टी काय बोलायच्या नसतात, बिन बोलताही करता येतात. त्यामुळे आता ह्याच्यामध्ये आता निश्चितपणानं आता 2 तास स्थगिती मिळालेली आहे, काही तर आता पुनर्रचना होणार आहे. आता त्यामध्ये भाग घेतील ते आणि जिथे जिथं आम्हाला अन्याय मिळाला असेल राष्ट्रवादीला तिथे न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतील. जानेवारीचा झेंडा हसन मुश्रीफच कोल्हापूरमध्ये फडकवणार. नाही ते सगळे आता आहेत तेच मंत्री फडकवतील असं जाहीर झालेलं आहे. त्याबद्दल काय विषय नाही. ₹1 पीक विम्याचा सध्या प्रचंड विषय चर्चेत आहे. योजना बंद होणार अशा पद्धतीची देखील चर्चा सुरू आहे. नाही असा अहवाल असा नाही कोल्हापूरमध्ये हा प्रश्न विम्याचा फारसा नाही. कारण आमच्याकडं जे पीक आहे ते जास्तीत जास्त ऊस आणि सोयाबीन आणि जो विम्याचा क्रायटेरिया आहे उंबरठा उत्पादनाचं याच्यापेक्षा कितीतरी अधिक उत्पादन आमचं असल्यामुळं आमचे लोक फारसे पीक विमा उतरत नाहीत. ₹1 पीक विमा उतरण्यामध्ये आमचा जिल्हा म्हणजे त्या ह्याच्यामध्ये फारसा नाही. आता ₹1 असल्यामुळे उतरला असेल पण जो पीक विम्याची रक्कम ही कोल्हापूर जिल्ह्याला कधी मिळत नाही. सर धनंजय मुंडेंनी तुमच्या शिबिरामध्ये एक महत्त्वाचं विधान केलेलं होतं की 2019चा पहाटेचा शपथविधी हा षडयंत्राचा भाग होता. त्यावरती छगन भुजबळ म्हणतात की ना काँग्रेस हे षडयंत्र रचू शकतं ना उद्धव ठाकरे हे षडयंत्र रचू शकतं. मग कोण हे षडयंत्र रचू शकतं? आता त्यामध्ये मी कालही मला प्रतिक्रिया विचारली होती. मी म्हणालो होतो की जे धनंजय मुंडेंनी जे वक्तव्य केलं ते मी ऐकलेलं आहे आणि ते वक्तव्य यापूर्वी कधी मला त्यांनी सांगितलेलं नव्हतं. आणि नंतर भुजबळ साहेबांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे की ज्यावेळेला शपथविधी घेतल्यानंतर सुद्धा अजितदादांना पुन्हा घ्यावं आणि उपमुख्यमंत्रीपद द्यावं अशी त्यांनीच विनंती केली. ते काल त्यांनी सांगितलेलं आहे. पण मग हे षडयंत्र कोण रचत होतं? शरद पवार आता आपल्याला की माहितीच नाही ना. भाजप. त्यातली आपल्याला काही माहिती नाही. तुम्ही 2019चा भाग होता. तुम्ही नेमकं ज्यांनी बोलले त्यांना विचारलं पाहिजे. मला काय विचार उपयोग आहे? सर तुम्ही पक्षामध्ये पार्लमेंटरी बोर्डातले एक सदस्य कायम या प्रमुख कोर कमिटीमध्ये असतात. त्यामुळे ज्यावेळेस हा निर्णय घ्यायची वेळ आली त्यावेळेस काहीतरी चर्चा झाली असेल किंवा धनंजय मुंडे ज्यावेळेस सांगत होते बदनामीचा कट ते पक्षांतर्गतल्या लोकांसंदर्भामध्ये बोलत होते तत्कालीन. नाही त्यावेळेला हे आमचे त्यावेळेला पार्लमेंटरी बोर्ड नव्हतं आमचं. त्यावेळेला पवारसाहेबच नेते होते त्यामुळे हे आमचं नव्हतं. आमचं हे भारतीय जनता पक्षावर जाण्यासाठी जी कमिटी होती त्यात आम्ही होतो. म्हणजे एकाधिकारशाही सरळ धनंजय मुंडेंचा रोग हा शरद पवारांकडे आहे. तर त्यावेळेस आता त्यांनाच विचारलं पाहिजे आपल्याला. वाटतं का तुम्हाला असं काय? नाही त्यांनाच विचारलं पाहिजे आपल्याला. सर एक महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्योतिबा डोंगरावरील प्रसादाच्या कुंड्यात ब्लेडचं पान आढळलेलं आहे. ज्योतिबा डोंगरावरील शिवाजी पुतळा परिसरातल्या मिठाई दुकानातून घेतलेल्या प्रसादामध्ये ब्लेडचं पान आढळलेलं असून संबंधित दुकानदारावरती कारवाई करण्यात आली. नाही ठीक आहे ते आत्ता तुम्ही सांगितलं मी चौकशी करेन. सर आजपासून ज्योतिबाची जी मूर्ती आहे तिचा रेस्टोरेशनचं काम सुरू होणार आहे. आपल्या अंबाबाईपासून अगदी जवळच्या अंतरावर ते आहे. कशा पद्धतीने हे काम चालणार? नाही मला काल जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की अंबाबाईच्या मूर्तीचं जसं रिस्टोरेशन झालं तसं आम्ही ज्योतिबाचं आजपासून करतो आहे. ही माहिती मला जिल्हाधिकाऱ्यांनी काल दिली होती. थँक्यू.